चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून वनडेतील सर्वोत्तम 8 संघ एकमेकांशी भिडण्यासाठी आता सज्ज झाले आहेत। विशेष म्हणजे तब्बल 8 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने क्रिकेट वर्तुळात उत्साह दिसून येत आहे। यापूर्वी 2017 साली ही स्पर्धा झाली होती, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती, पण ICCने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 संघात 15 सामने खेळले जाणार आहेत, परंतु विजेता संघ मात्र कसा व कोण ठरणार याकडेच आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 2017 साली विजेतेपद पटकावलेला पाकिस्तान 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुख्य आयोजक आहे, मात्र भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिलेला असल्याने ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवण्यात येत आहे। त्यामुळे भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे, तर इतर सर्व सहभागी संघांचे सामने हे पाकिस्तानमध्येच खेळवण्यात येणार आहेत। या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी झाले आहेत। हे 8 संघ 2023 वनडे वर्ल्ड कप मधील अव्वल 8 संघ होते, त्यामुळे हेच 8 संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही पात्रता स्पर्धा होती। सहभागी 8 संघांची साखळी फेरीसाठी 2 गटात विभागणी करण्यात आली आहे। अ गटात पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे 4 संघ आहेत, तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे 4 संघ असणार आहेत। या 8 संघात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत। या स्पर्धेचे स्वरूप 2006 पासून तसेच आहे। यावेळी देखील त्याच स्वरूपात स्पर्धा खेळवली जाणार आहे। 4-4 च्या विभागलेल्या 2 गटात साखळी फेरी पार पडेल। साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांशी प्रत्येकी 1 सामना खेळेल। त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील। या 4 संघात 2 उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे 4 व 5 मार्च रोजी पार पडतील। त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवलेले 2 संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी खेळतील। म्हणजे अंतिम सामन्यात पोहोचणारे 2 संघ या स्पर्धेत एकूण 5 सामने खेळणार आहेत। याआधी ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती। तसेच दक्षिण आफ्रिकेने 1998 साली, न्यूझीलंडने 2000 साली, श्रीलंकेने भारतासह संयुक्तरित्या 2002 साली, वेस्ट इंडिजने 2004 साली आणि पाकिस्तानने 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे। विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया खेरीज या संघांनी प्रत्येकी एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे। 1998 साली चालू झालेले या स्पर्धेचे आतापर्यंत 8 पर्व खेळवण्यात आले आहेत। ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांनी प्रत्येकी 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे। भारताने 1 विजेतेपद 2002 साली श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या मिळवले आहे। पावसामुळे अंतिम सामना पूर्ण न झाल्याने हे संयुक्तपणे विजेतेपद मिळवले होते। दुसऱ्यांदा 2013 साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते। त्यामुळे आता 8 वर्षांनंतर खेळवल्या जाणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघ पुन्हा एकदा आपले नाव कोरणार का ते पाहावे लागेल।